हं. नमस्कार. मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता. आज पुन्हा एकदा एक चित्रकाव्य मी आपल्यासमोर सादर करत आहे. हे चित्रकाव्य आणि या चित्रकाव्याची कल्पना अशी आहे, की एक युवती पहाटच्या प्रहरी उठल्यानंतर आपल्या घराच्या दारामध्ये तिला प्राजक्ताच्या फुलाचा सडा पडलेला दिसतोय आणि तो प्राजक्ताचा सुगंध, ती थंडगार वाऱ्याची झुळूक आणि तो प्राजक्ताच्या नाजूक फुलांचा पडलेला सडा पाहून तिच्या मनामध्ये त्या प्राजक्ताविषयी आलेले विचार, आलेले भाव तिनं आपल्या मनातून व्यक्त केलेले आहेत आणि तेच माझ्या लेखणीतून कवितेत उतरलेले आहेत. वास्तविक हे चित्रकाव्य असून ही फक्त आणि फक्त कवी कल्पना आहे. तर ती युवती त्या प्राजक्ताला उद्देशून काय बोलते, एवढा संसाराचा व्याप असताना सुद्धा या प्राजक्ताच्या सहवासात आल्यानंतर तिला काय वाटतं, हे या कवितेतून मी स्पष्ट केलेलं आहे. ऐकूया माझी कविता. कवितेचं शीर्षक आहे प्राजक्त पहाट. आज चंदेरी पहाट जणू माझ्या घरी आली, दारी प्राजक्त फुलांचा सडा सिंपोनिया गेली. आज चंदेरी पहाट जणू माझ्या घरी आली, दारी प्राजक्त फुलांचा सडा सिंपोनिया गेली. फुले वेचताना माझा सारा गंधाळला हात, वेड लावितो जीवाला अंगणीचा पारिजात. आज चंदेरी पहाट जणू माझ्या दारी आली, दारी प्राजक्त फुलांचा सडा सिंपोनिया गेली. त्याच्या अल्लड स्पर्शाने शहरलं तन मन, मोहरली माझी काया झाली कस्तुरी चंदन. अंगणीचा पारिजात रोज मनात फुलतो, आठवणीचा गरावा फांदी फांदीत डुलतो. आज चंदेरी पहाट जणू माझ्या घरी आली, दारी प्राजक्त फुलांचा सडा सिंपोनिया गेली. गार वाऱ्याची झुळूक पाना पानात खेळते, कधी फुलांचा गजरा माझ्या केसात माळते. आज चंदेरी पहाट जणू माझ्या घरी आली, दारी प्राजक्त फुलांचा सडा सिंपोनिया गेली. त्याच्या सहवासातला जपला मी क्षण क्षण, जणू रोज बोलावितो इथे राधेला मोहन. त्याच्या सहवासातला जपला मी क्षण क्षण, जणू रोज बोलावितो इथे राधेला मोहन. अशा प्राजक्त फुलांची, या शेवटच्या ओळी, अशा प्राजक्त फुलांची दारी ओंजळ सुटावी. माझ्या संसार वेलीला चैत्र पालवी फुटावी. माझ्या संसार वेलीला चैत्र पालवी फुटावी. आज चंदेरी पहाट जणू माझ्या घरी आली, दारी प्राजक्त फुलांचा सडा सिंपोनिया गेली, दारी प्राजक्त फुलांचा सडा सिंपोनिया गेली. आज चंदेरी पहाट. धन्यवाद.